आपण या लेक्चरमध्ये अंडरग्राउंड केबल हा काय कन्सेप्ट आहे तो कन्सेप्ट आपण या ठिकाणी या लेक्चरमध्ये स्टडी करणार आहोत. मग अंडरग्राउंड केबल हा कन्सेप्ट आपल्याला पाहत असताना ॲक्च्युली केबल म्हणजे काय आहे हे आपल्याला या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. जे आपण केबल म्हणतो, केबल हे कॉम्बिनेशन कशाचं आहे हो, आपला कंडक्टर प्लस जर त्याला आपण इन्सुलेशन वापरलं म्हणजे कंडक्टर आणि इन्सुलेशन ह्या दोघांचं कॉम्बिनेशन असेल त्याला आपण काय म्हणतो, केबल असं म्हणतो. कंडक्टर हा काय आहे हो, कंडक्टर म्हणजे एक प्रकारची काय आहे, वायर आहे. या वायरला जर आपण इन्सुलेशन प्रोव्हाइड केलं तर त्याला आपण काय म्हणतो, केबल असं म्हणतो. मग अंडरग्राउंड केबल याचा मिनिंग काय आहे, जी केबल ज्या केबलला आपण इन्सुलेशन प्रोव्हाइड करतोय आणि इन्सुलेशन प्रोव्हाइड करून ते केबल आपण अंडरग्राउंड करतोय. म्हणजे जसे आपण ओव्हरहेड सिस्टीम पाहिली तसेच आपण त्या केबलला जर तिचं लाईंग किंवा त्याला आपण अंडरग्राउंड मधून जर आपण त्याला कंडक्टरला त्या केबलला आपण जर पुट केलं तर त्याला आपण काय म्हणणार आहे हो, यूजी केबल. त्यालाच आपण अंडरग्राउंड केबल असं म्हणणार आहे. कधी, ज्या वेळेस एखाद्या केबलचं लाईंग आपण अंडरग्राउंड ने करतो त्यावेळेस त्याला काय म्हणतो, अंडरग्राउंड केबल असं म्हणतो. ठीक आहे. मग या ठिकाणी जे आपल्याला केबल दाखवलेली आहे बघा, या ठिकाणी दिसतंय ह्या केबलचं लाईंग कसं केलेलं आहे हो, अंडरग्राउंड केलेलं आहे. म्हणजे ग्राउंडचं काहीतरी पोर्शन या ठिकाणी काय केलेलं आहे, ओपन केलेलं आहे. त्यातून खाली काय केलेलं आहे, केबलचं कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. आणि नंतर या केबलला काय केलं जाणार आहे हो, झाकून टाकलं जाणार नाही. म्हणजे याच्यावरती नंतर काय टाकलेलं आहे, जी माती आहे ती माती नंतर याच्यावरती काय केली जाणार आहे, टाकली जाणार आहे. मग ह्या अंडरग्राउंडचं केबल म्हणजे काय आहे ते आपण पाहिलं. केबल म्हणजे काय, हे केबल सुद्धा एक प्रकारची वायर आहे. जे आपण ओव्हरहेड सिस्टीम मध्ये जे कंडक्टर पाहतो त्या कंडक्टरला आपण कंडक्टरचं काम म्हणतो आणि जी केबल असते त्याला आपण केबलच काम म्हणतो. त्या केबल मध्ये सुद्धा काय असणार आहे, कंडक्टर असणार आहे. पण त्या कंडक्टर वरती काय असणार आहे हो, इन्सुलेशन प्रोव्हाइड असणार आहे. मग आपण यूएसबी केबल म्हणतो. याचा अर्थ काय होतो, जे आपण मोबाईल चार्जिंग करण्यासाठी जे आपण केबल म्हणतो त्याला आपण काय म्हणतो, यूएसबी केबल म्हणतो. केबल आहे याचा अर्थ काय आहे, त्याच्या केबलच्या आतमध्ये काय असणार आहे हो, कंडक्टर असणार आहे. ज्या केबलच्या वरती जे आवरण असतं ब्लॅक कलरचं त्याला आपण काय म्हणतो, इन्सुलेशन म्हणतो. मग ते ब्लॅक कलरचं असेल किंवा व्हाईट कलरचं असेल त्याला आपण काय म्हणतो, इन्सुलेशन असं म्हणतो. मग कंडक्टर प्लस इन्सुलेशन असेल तर त्याला आपण काय म्हणतो, जनरली केबल असं म्हणतो. मग ही जर केबल आपण अंडरग्राउंड मधून जर आपण पुट केली तर त्याला आपण काय म्हणणार आहे, अंडरग्राउंड केबल त्याला असं म्हणणार आहे. मग केबलचे आपल्याला वेगवेगळे टाईप पाहायचे आहेत. मग आपण जनरली केबलच काय यूज करणार आहे हे आपल्याला या लेक्चर मध्ये या ठिकाणी पाहायचं आहे. मग जर केबल हे पाहत असताना आपल्याला 3 इम्पॉर्टंट घटक या ठिकाणी पाहायचे आहेत. ते इम्पॉर्टंट घटक कोणते कोणते आहेत, व्हाईल स्टडींग केबल आपल्याला 3 प्रॉपर्टी, इम्पॉर्टंट प्रॉपर्टी. पहिली प्रॉपर्टी काय असणार आहे, पहिली प्रॉपर्टी त्या केबलची काय असणार आहे, कंडक्टर. दुसरी प्रॉपर्टी काय असणार आहे, इन्सुलेशन. ठीक आहे. आणि तिसरी प्रॉपर्टी काय असणार आहे हो, प्रोटेक्शन. प्रोटेक्शन म्हणजे ते केबल आहे त्या केबलला आपण कशा प्रकारे एक्सटर्नल फॅक्टर पासून प्रोटेक्ट करतोय. पहिला फॅक्टर काय आहे, कंडक्टर. मग कंडक्टर आपण जनरली कोणत्या प्रकारचे यूज करतो, कॉपर कंडक्टर किंवा ॲल्युमिनियमचा कंडक्टर. या 2 प्रकारचे कंडक्टर आपण, कंडक्टर म्हणजेच काय, वायर आहे. या 2 प्रकारचे आपण कंडक्टर यूज करतो. कॉपरची कॉस्ट जनरली काय असते हो, हाय असते. म्हणून जनरली आपण काय करतो, नाओ डेज ॲल्युमिनियम हा कंडक्टर या ठिकाणी यूज करायला लागलेला आहे. आणि ॲल्युमिनियम कंडक्टर यूज करून त्याला काय करतो आपण, स्ट्रँडेड कंडक्टर. त्याचं काय करतो, त्या ॲल्युमिनियमच्या आपण काय करतो, स्ट्रँडेड कंडक्टर त्याला बनवतो. स्ट्रँडेड कंडक्टर म्हणजे काय आहे, ही कन्सेप्ट काय आहे. नंतर कंपोजिट स्ट्रँडेड कंडक्टर म्हणजे काय आहे, त्याला आपण ACSR कंडक्टर, ॲल्युमिनियम कंडक्टर, स्टील रिइन्फोर्स्ड कंडक्टर असं का म्हणतो हे आपण ऑलरेडी डिस्कशन केलेलं आहे. मग हा जर ॲल्युमिनियम कंडक्टर असेल तर तो कंडक्टरला कसा यूज केला जातो, स्ट्रँडेड कंडक्टर यूज केला जातो. मग स्ट्रँडेड करण्यामागची कारण काय आहेत, स्ट्रँडेड केल्यानं काय होतं, त्या कंडक्टरची फ्लेक्झिबिलिटी वाढते आणि जेणेकरून त्याची करंट कॅरिंग कॅपॅसिटी सुद्धा वाढते. म्हणून कंडक्टर आपण काय करतो, स्टँडर्ड करतो. अगेन हा कंडक्टर असेल, ह्या कंडक्टर नंतर काय येणार आहे, दुसरं इन्सुलेशन हा पार्ट येणार आहे. त्याला सुटेबल इन्सुलेशन जर आपण प्रोव्हाइड नाही केलं तर त्याच्यापासून आपल्याला धोका आहे. ती सेफ्टी आपली काय, सेफ्टी आपली कमी होणार आहे. जर आपण केबलला टच केला तर आपल्याला शॉक बसण्याचा चान्सेस आहे. म्हणून त्यासाठी आपण जनरली काय करतो, इन्सुलेशन त्या ठिकाणी आपण काय करत असतो, प्रोव्हाइड करत असतो. मग हे इन्सुलेशन मटेरियल कोणत्या प्रकारचे आहेत तेही आपल्याला याच्यामध्ये पाहायचं आहे. त्यानंतर
प्रोटेक्शन करण्यासाठी फ्रॉम एक्सटर्नल एन्व्हायरमेंट पासून त्या केबलचं जे आपल्याला प्रोटेक्शन करायचं आहे ते प्रोटेक्शन करण्यासाठी आपण वेगवेगळे प्रोटेक्टिंग डिव्हाइस किंवा वेगवेगळे आपण पॅरामीटर यूज करणार आहे. ते प्रोटेक्शन पॅरामीटर ही आपल्याला ह्या केबल हा चॅप्टर पाहत असताना या ठिकाणी बघायचं आहे. मग आपण यानंतर कंडक्टर हा मटेरियल पाहिला. कंडक्टर नंतर आपल्याला जो इन्सुलेशन पार्ट होता, जो इन्सुलेशनचा पार्ट होता, ते इन्सुलेशन आपल्याला कोणत्या प्रकारचे इन्सुलेशन आपल्याला जे कोणत्या प्रकारचे असतात किंवा ते इन्सुलेशन आहे त्या इन्सुलेशन मटेरियलच्या ज्या प्रॉपर्टी असतात त्या प्रॉपर्टी आपल्याला या ठिकाणी पहिल्यांदा पाहाव्या लागतील. मग या ठिकाणी प्रॉपर्टी ऑफ इन्सुलेटिंग मटेरियल, मग ते इन्सुलेटिंग मटेरियल कशा प्रकारचं असतं पाहिजे, त्याची पहिली प्रॉपर्टी असायला पाहिजे इन्सुलेटिंग मटेरियलची जी रेजिस्टिव्हिटी असायला पाहिजे. ती रेजिस्टिव्हिटी कशी असायला पाहिजे, हाय रेजिस्टिव्हिटी असायला पाहिजे इन्सुलेटिंग मटेरियलची. त्याची डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ कशी पाहिजे, डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ त्याची हाय पाहिजे. त्याचबरोबर मेकॅनिकल तो स्ट्रॉंग पाहिजे इन्सुलेटिंग मटेरियल. त्याचबरोबर इलेक्ट्रिकल आणि केमिकली तो इनॅक्टिव्ह पाहिजे, नॉन हायग्रोस्कोपिक पाहिजे, नॉन पोरस पाहिजे. एवढ्या इम्पॉर्टंट प्रॉपर्टी या ठिकाणी आपल्याला इन्सुलेटिंग मटेरियलच्या या ठिकाणी आपल्याला असायला पाहिजेत. पहिली प्रॉपर्टी काय असायला पाहिजे, हाय इन्सुलेटिंग रेजिस्टन्स. याचाच अर्थ काय आहे, त्याची जी रेजिस्टिव्हिटी असायला पाहिजे ती रेजिस्टिव्हिटी कशी पाहिजे, हाय पाहिजे. दुसरी इम्पॉर्टंट प्रॉपर्टी काय आहे, हाय डायइलेक्ट्रिक स्ट्रेस. त्याची जी डायइलेक्ट्रिक स्ट्रेस आहे ती डायइलेक्ट्रिक स्ट्रेस सुद्धा कशी असायला पाहिजे, हाय असायला पाहिजे. तिसरी इम्पॉर्टंट प्रॉपर्टी, त्याचा जो इन्सुलेटिंग मटेरियल आहे तो कसा पाहिजे, मेकॅनिकली स्ट्रॉंग पाहिजे. तो जो आपला इन्सुलेटिंग मटेरियल आहे तो मेकॅनिकली स्ट्रॉंग पाहिजे. त्याचबरोबर चौथी या ठिकाणी इम्पॉर्टंट प्रॉपर्टी कोणती आहे, तो जो मटेरियल आहे इन्सुलेटिंग मटेरियल शुड बी फ्री फ्रॉम इम्प्युरिटीज, म्हणजे तो इम्प्युरिटीज पासून फ्री पाहिजे. पाचवी इम्पॉर्टंट प्रॉपर्टी, जो आपला इन्सुलेटिंग मटेरियल आहे तो इन्सुलेटिंग मटेरियल इलेक्ट्रिकली अँड केमिकली इनॅक्टिव्ह पाहिजे. म्हणजे इलेक्ट्रिकल आणि केमिकली तो कसा पाहिजे, इनॅक्टिव्ह पाहिजे. त्याने इलेक्ट्रिकल आणि केमिकली कोणतीही रिॲक्शन त्याच्यावरती झाली नाही पाहिजे. ठीक आहे. यानंतर सहावी इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आपल्याला कोणती बघायची आहे, सहावी इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे त्याची, तो जो इन्सुलेटिंग मटेरियल आहे तो इन्सुलेटिंग मटेरियल कसा पाहिजे, शुड बी नॉन हायग्रोस्कोपिक. तो नॉन हायग्रोस्कोपिक असायला पाहिजे. त्याचबरोबर नॉन पोरस असायला पाहिजे, म्हणजे त्याला कोणत्याही प्रकारचे छिद्र नसायला पाहिजेत. त्याने कोणत्याही प्रकारचे मॉइश्चर या ठिकाणी अब्जॉर्ब या ठिकाणी करायला नको आहे. ठीक आहे. मग इन्सुलेटिंग मटेरियलच्या प्रॉपर्टी पाहत असताना आपल्याला कोणत्या प्रॉपर्टी या ठिकाणी पाहायला भेटतील बघा. 6 इम्पॉर्टंट प्रॉपर्टी मी या ठिकाणी याच्यावरती लिहिलेल्या आहेत. हाय इन्सुलेटिंग रेजिस्टन्स, त्याचा इन्सुलेटिंग रेजिस्टन्स कसा पाहिजे, हाय पाहिजे. हाय डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ पाहिजे, स्ट्रेस किंवा याला आपण हाय डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ असं म्हणूया. ठीक आहे. हाय डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ त्याची पाहिजे. त्याचबरोबर मेकॅनिकली तो कसा पाहिजे, स्ट्रॉंग पाहिजे. इन्सुलेटिंग मटेरियल शुड बी फ्री फ्रॉम इम्प्युरिटीज, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या इम्प्युरिटीज नसायला पाहिजेत. इलेक्ट्रिकली आणि केमिकली तो कसा पाहिजे, इनॅक्टिव्ह पाहिजे. त्याचबरोबर तो नॉन हायग्रोस्कोपिक आणि नॉन पोरस पाहिजे. ह्या व्हेरियस प्रॉपर्टी आहेत कोणाच्या, इन्सुलेटिंग मटेरियलच्या. मग ह्या प्रॉपर्टी पाहिल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे इन्सुलेटिंग मटेरियल कोणते आहेत ते इन्सुलेटिंग मटेरियल या ठिकाणी पाहावे लागतील. म्हणजेच या ठिकाणी आपण काय म्हणतोय बघा, इन्सुलेटिंग मटेरियल कोणते असतील जे आपण केबलसाठी यूज करणार आहोत. इन्सुलेटिंग मटेरियल कोणते आहेत. पहिलं इन्सुलेटिंग मटेरियल आहे व्हल्कॅनाइज्ड रबर हे पहिलं आपलं इन्सुलेटिंग मटेरियल आहे. त्यानंतर आपण इम्प्रिग्नेटेड पेपर हे काय करतो, दुसरं मटेरियल यूज करतो. त्यानंतर आपण PVC, त्याला आपण पॉली विनिल क्लोराइड असं म्हणतो. त्यानंतर आपण चौथं जे इन्सुलेटिंग मटेरियल यूज करतो त्या चौथ्या इन्सुलेटिंग मटेरियलला नाव देतो
क्रॉस लिंक्ड पॉली इथिल, त्यालाच आपण XLPE या लेटरनं काय करतो, डिनोट करतो. म्हणजे एवढ्या प्रकारचे आपण डिफरंट इन्सुलेटिंग मटेरियल आपल्या केबलमध्ये काय करतो, यूज करतो. मग रबर असेल, त्या रबरमध्ये फर्दर त्याचे टाईप होतात. सिलिकॉन रबर असेल, बिट्यूल रबर असेल, प्रोपिलिन रबर असेल, ठीक आहे. इम्प्रेग्नेटेड पेपर आपण यूज करतो. आपण त्याचबरोबर पॉलिव्हिनिल क्लोराईड त्यालाच आपण PVC असं या ठिकाणी म्हणतो. त्याचबरोबर आपण वार्निश्ड कॅम्ब्रिक हे मटेरियल सुद्धा काय करतो, इन्सुलेटिंग मटेरियल म्हणून यूज करतो. क्रॉस लिंक्ड पॉलीइथिलीन किंवा पॉलीइथिल हे मटेरियल सुद्धा आपण या ठिकाणी इन्सुलेटिंग मटेरियल म्हणून आपण काय करतो, या केबलमध्ये यूज करत असतो. यानंतर आपण हे जे आपण मटेरियल पाहिले, या मटेरियल नंतर हे आपण जे केबलचे इन्सुलेटिंग मटेरियल पाहिलेले आहेत, या मटेरियल नंतर आपण केबलचे काही ॲडव्हान्टेजेस असतील किंवा केबलचे काही डिसॲडव्हान्टेजेस असतील, ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस ऑफ केबल या ठिकाणी आपण पाहणार आहोत. पहिल्यांदा आपण काय करूया, या ठिकाणी आपण केबलचे ॲडव्हान्टेजेस काय असतील, ॲडव्हान्टेजेस काय असतील आणि या ठिकाणी आपण पाहूया त्याचे डिसॲडव्हान्टेजेस काय असतील. ठीक आहे. ॲडव्हान्टेजेस मध्ये पहिला ॲडव्हान्टेजेस केबलचं काय असायला पाहिजे, ज्या ठिकाणी आपला डेन्सली हायली पॉप्युलेटेड एरिया असेल किंवा डेन्सली पॉप्युलेटेड म्हणजे ज्या ठिकाणी पॉप्युलेशन जास्त असेल, त्या पॉप्युलेशन जास्त असलेल्या ठिकाणी जर आपण ओव्हरहेड सिस्टीम जर आपण टाकायची म्हटलं तर ओव्हरहेड सिस्टीमचं काय होईल, इम्प्रॅक्टिकल होईल. काय इम्प्रॅक्टिकल होईल, कारण जर हाय डेन्सली पॉप्युलेटेड एरिया असेल म्हणजे पॉप्युलेशन जास्त असेल तर त्यामध्ये पोलचं जे आपण ओव्हरहेड सिस्टीम आहे त्या ओव्हरहेड सिस्टीमचं कन्स्ट्रक्शन कसं होणार आहे, इम्प्रॅक्टिकल होणार आहे किंवा डिफिकल्ट होणार आहे. म्हणून जे हायली पॉप्युलेटेड एरिया वेअर ओव्हरहेड सिस्टीम्स आर impractical in that place UZ cables are प्लेस्ड म्हणजे ज्या ठिकाणी पॉप्युलेटेड एरिया आहे त्या ठिकाणी आपण काय करतो, अंडरग्राउंड केबलचं या ठिकाणी काय करतो, कन्स्ट्रक्शन करतो. ठीक आहे, किंवा अंडरग्राउंड केबल त्या ठिकाणी यूज करतो. दुसरं याचं ॲडव्हान्टेज काय असणार आहे, बेटर रेग्युलेशन. केबलचं जे रेग्युलेशन असतं म्हणजे जे लोड व्होल्टेज फ्लक्च्युएशन असतं ते फ्लक्च्युएशन कसं असतं, कमी असतं. त्यामुळे आपल्याला त्याचं रेग्युलेशन हे बेटर भेटतं. त्यानंतर सेफ्टी फ्रॉम एक्सटर्नल पॅरामीटर म्हणजे ही जी यूजी केबल आहे ती यूजी केबल कशी आहे, सेफ आहे. म्हणजे याला आपण जर ही अंडरग्राउंड केबल असेल तर या अंडरग्राउंड केबलला आपण इझिली टच करू शकत नाहीये. त्याचबरोबर ही अंडरग्राउंड केबल असल्यामुळे याच्यामध्ये चान्सेस ऑफ ऑकरन्स ऑफ फॉल्ट इज लेस आहे. ठीक आहे, म्हणजे याचं काय असणार आहे बघा, रेग्युलेशन चांगलं असलं पाहिजे, रेग्युलेशन चांगलं असतं. त्याचबरोबर फॉल्ट आहेत ते फॉल्ट सुद्धा काय आहेत, कमी प्रकारचा फॉल्ट या ठिकाणी ऑकर होणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी ज्या ठिकाणी ओव्हरहेड सिस्टीमचं कन्स्ट्रक्शन डिफिकल्ट होणार आहे त्या ठिकाणी आपण काय करणार आहे, यूजी केबल आपल्याला यूज होणार आहे. मग याचे डिसएडव्हान्टेजेस पाहत असताना जर आपण याचे डिसएडव्हान्टेजेस बाबत बोलायला गेलो तर याचे डिसएडव्हान्टेजेस कशा पद्धतीने असतील. पहिलं डिसएडव्हान्टेजेस काय असणार आहे, याची जी कॉस्ट आहे ती कॉस्ट कशी आहे, हाय कॉस्ट. पहिलं डिसएडव्हान्टेजेस आहे हाय कॉस्ट. त्याचबरोबर डिफिकल्टी टू फाइंड फॉल्ट, जर याच्यामध्ये फॉल्ट ऑकर झाला तर तो फॉल्ट डिफिकल्ट टू फाइंड फॉल्ट म्हणजे या सिस्टीममध्ये जर अंडरग्राउंड सिस्टीममध्ये जर फॉल्ट झाला तर तो फॉल्ट आपण इझिली डिटेक्ट करू शकत नाहीये. त्याचबरोबर जॉइंटनिंग ऑफ केबल is
डिफिकल्ट म्हणजे केबल्सनं दोन केबल आपल्याला जॉईंट करायचे असतील तर त्या दोन केबलचं जॉईंट करणं आपल्याला डिफिकल्ट आहे. म्हणजे हे झाले त्याचे ॲडव्हान्टेजेस, त्याचबरोबर हे झाले त्याचे डिसॲडव्हान्टेजेस. कॉस्ट त्याची जादा आहे, डिफिकल्ट टू फाइंड द फॉल्ट. तर त्याच्यामध्ये फॉल्ट जर ऑकर झाला तर त्या फॉल्टचं लोकेशन कुठं आहे ते लोकेशन डिटेक्ट करणे या ठिकाणी अवघड आहे. त्याचबरोबर आपल्याला दोन केबल जर जॉईंट करायचे असतील तर जॉईंटिंग ऑफ केबल इज डिफिकल्ट. आणि जर हे जॉईंटिंग ऑफ केबल डिफिकल्ट असेल तर या केबलमधून आपण लोड, टॅपिंग कांट बी पॉसिबल. म्हणजे म्हणून हे जर जॉईंटिंग जर डिफिकल्ट असेल तर त्याच्यामधून जे आपण टॅपिंग यूज करतो, टॅपिंग यूज करून जो आपण सप्लाय घेतो तर सप्लाय घेणं या ठिकाणी कठीण होणार आहे. म्हणजे हे काय झाले, केबलचे काही ॲडव्हान्टेजेस झाले, त्याचबरोबर याचे काही डिसॲडव्हान्टेजेस ही या केबलचे आहेत. मग यानंतर आपण केबलचं क्लासिफिकेशन बघणार आहोत. मग त्या केबलच्या क्लासिफिकेशनमध्ये आपण कशा पद्धतीने केबलचं आपण क्लासिफिकेशन करतो ते क्लासिफिकेशन आपण या ठिकाणी बघणार आहोत. मग हे क्लासिफिकेशन पाहत असताना आपण पहिल्यांदा क्लासिफिकेशन बघणार आहे कशानुसार, अकॉर्डिंग टू द नंबर ऑफ कंडक्टर. म्हणजे केबलच्या क्लासिफिकेशन मध्ये पहिला जो पॉइंट असणार आहे तो पहिला पॉइंट काय असणार आहे, अकॉर्डिंग टू द नंबर ऑफ कंडक्टर. म्हणजे नंबर ऑफ कंडक्टर आपण किती यूज केलेले आहेत त्यानुसार या केबलचं काय होतं, क्लासिफिकेशन होतं. मग या ठिकाणी क्लासिफिकेशन बघत असताना आपण क्लासिफिकेशन यामध्ये जर एक कंडक्टर असेल तर त्याला आपण सिंगल कोर केबल असं म्हणणार आहे. ठीक आहे, सिंगल कोर केबल. जर दोन कंडक्टर यूज केले असतील तर त्याला आपण टू कोर केबल असं म्हणणार आहे. जर तीन कोर यूज केले असतील किंवा तीन कंडक्टर यूज केलेले असतील त्याला आपण थ्री कोर केबल असं म्हणणार आहे. जर आपण चार कोर यूज केले असतील तर त्याला आपण फोर कोर केबल असं म्हणणार आहे. म्हणजे आपण किती कंडक्टर एका केबलमध्ये यूज करतोय त्यानुसार आपण त्या केबलचं काय करतो, क्लासिफिकेशन करतो. मग या क्लासिफिकेशनमध्ये सिंगल केबल, सिंगल कोर केबल सिंगल असेल, त्याचबरोबर टू कोर असेल, थ्री कोर असेल आणि फोर कोर असेल. एवढ्या प्रकारचे आपल्याला केबलचं क्लासिफिकेशन अकॉर्डिंग टू द नंबर ऑफ कंडक्टर हे आपल्याला पाहायला भेटते. मग सिंगल कंडक्टर केबल आहे किंवा सिंगल कोर केबल आहे याचा अर्थ काय, जर ती आपल्याला पाहायची असेल तर आपण तिला कशा पद्धतीने पाहू शकतो बघा. जर सिंगल कोर आपल्याला केबल पाहायचे असेल तर आपण एक सिंगल कोर केबल कशा पद्धतीने असतं ते या ठिकाणी आपण पाहूया. ठीक आहे, जर या केबलमध्ये सपोज ही केबल आहे, या केबलमध्ये फक्त आणि फक्त जर एकच कंडक्टर असेल तर त्याला आपण काय म्हणतो, सिंगल कोर केबल असं म्हणतो. यामध्ये बघा या ठिकाणी ह्या जो कंडक्टर आहे हा कंडक्टर काय आहे हो, एकच आहे, म्हणून याला आपण काय म्हणतो, सिंगल कोर केबल असं म्हणतो. मग याच्यामध्ये ह्या जो केबलचा जो वरचा पार्ट आहे त्याला आपण काय म्हणतो, इन्सुलेशन असं म्हणतो. मग केबल काय आहे बघा, हे कंडक्टर आणि याचं जे इन्सुलेशन आहे या एंटायर पार्टला म्हणजे हा सगळा पार्टला आपण काय म्हणतो, केबल असं म्हणतो. मग ही जर केबल आपण अंडरग्राउंड मधून टाकली तर त्याला आपण काय म्हणणार आहे, यूजी केबल असं म्हणणार आहे. ठीक आहे, एवढं सोपं हे अंडरग्राउंड केबल आहे. ठीक आहे, हे झालं सिंगल कोर केबल. त्यानंतर आपल्याला थ्री कोर केबल या ठिकाणी पाहायचे असेल तर थ्री कोर केबल आपण कशा पद्धतीने असू शकते. थ्री कोर केबल जर आपल्याला पाहायचे असेल तर आपण ती पाहूया. थ्री कोर आहे याचा अर्थ काय असणार होतो, त्या केबलमध्ये तीन कोर असणार आहे. ठीक आहे, ही झाली सिंगल कोर केबल. थ्री कोर केबल आहे याचाच अर्थ हा एक कोर झाला, हा दुसरा कोर झाला आणि हा काय झाला हो, तिसरा कोर झाला. म्हणजे याच्यामध्ये हा एक कंडक्टर झाला, हा दुसरा एक कंडक्टर झाला आणि हा एक तिसरा कंडक्टर झाला. केबल काय आहे, केबल फक्त एकच आहे, ही एवढीच केबल आहे. पण याच केबलमध्ये जर तीन कंडक्टर असतील तर त्याला आपण काय म्हणतो, थ्री कोर केबल म्हणतो. याच केबलमध्ये जर दोन कंडक्टर असतील, म्हणजे सपोज ही माझ्याकडे केबल आहे, या कंडक्टरमध्ये दोन कंडक्टर असतील, त्याला दोन कोर असतील, त्याला दोन कोर टू कोर केबल असं म्हणणार आहे. याच्यामध्ये थ्री कोर असतील त्याला थ्री कोर केबल म्हणणार आहे. याच्यामध्ये फोर कोर असतील त्याला फोर कोर केबल असं म्हणणार आहे. इतकं सोपं हे क्लासिफिकेशन आपल्याला केबलचं या ठिकाणी पाहायचं आहे. हे क्लासिफिकेशन आपण कशाच्या बेसिसवर पाहिलं, अकॉर्डिंग टू द नंबर ऑफ कंडक्टर. दुसरं क्लासिफिकेशन आपण केबलचं पाहतोय ते दुसरं क्लासिफिकेशन कशानुसार असणार आहे, अकॉर्डिंग टू द व्होल्टेज लेवल. व्होल्टेज लेवल नुसार केबलचं क्लासिफिकेशन कशा पद्धतीने होतं ते व्होल्टेज लेवल नुसार केबलचं क्लासिफिकेशन आपण या ठिकाणी आता
बघणार आहोत. अकॉर्डिंग टू द व्होल्टेज लेवल कशा पद्धतीने असणार आहे बघा. पहिलं क्लासिफिकेशन या ठिकाणी असणार आहे, त्याला आपण म्हणतो लो टेन्शन केबल. ठीक आहे, लो टेन्शन केबल. ही केबल आपण कुठपर्यंत यूज करतो, अप टू 1 kV पर्यंत याचा यूज आपण करतो, त्याला आपण लो टेन्शन म्हणतो. त्याचबरोबर दुसरी केबल आपण यूज करतो, त्याला आपण हाय टेन्शन केबल असं म्हणतो. त्याचा यूज आपण कुठपर्यंत करतो, अप टू 11 kV पर्यंत त्या केबलचा आपण काय करतो, यूज करतो. तिसरी केबल आहे त्याला आपण सुपर टेन्शन केबल असं म्हणतो. या सुपर टेन्शन केबलचा यूज आपण जनरली 11 kV टू, ही सुपर टेन्शन केबल आहे, त्या सुपर टेन्शन केबलचा यूज आपण जनरली 22 kV टू 33 kV इथपर्यंत काय करतो, या सुपर टेन्शन केबलचा आपण काय करत असतो, यूज करत असतो. त्यानंतर जी चौथी केबल असणार आहे, त्या चौथ्या केबलचं नाव आहे एक्स्ट्रा हाय टेन्शन केबल. ह्या केबलचा यूज आपण 33 kV ते 66 kV च्या दरम्यान करतो. आणि यानंतर लास्टची आपली केबल राहते, त्याचं नाव आहे एक्स्ट्रा सुपर व्होल्टेज केबल. त्याचा यूज आपण व्होल्टेजची जी लेवल आहे, ते व्होल्टेजची लेवल ज्या वेळेस आपली 132 kV च्या पुढे जाते, म्हणजेच बियॉन्ड 132 kV याच्या पुढे आपण काय करतो, एक्स्ट्रा सुपर व्होल्टेज केबल या ठिकाणी आपण यूज करत असतो. म्हणजे केबलचं क्लासिफिकेशन पाहत असताना बघा, व्होल्टेज लेवलनुसार आपण केबलचं क्लासिफिकेशन पाहिलं, त्याच्यामध्ये काय बघा, लो टेन्शन केबल यालाच आपण LT केबल असंही म्हणूया. ठीक आहे, LT केबल आपण अप टू 1 kV किंवा अप टू 1000 व्होल्ट इथपर्यंत यूज करू शकतो. त्यानंतर HT केबल त्याला आपण हाय टेन्शन केबल म्हणूया. कुठपर्यंत यूज करतो, 11,000 व्होल्ट पर्यंत आपण काय करतो, ST केबल यूज करतो. सुपर टेन्शन केबल याला आपण ST केबल असं म्हणूया. ही केबल आपण कुठपर्यंत यूज करतो, 22 kV ते 33 kV. एक्स्ट्रा हाय टेन्शन म्हणजे याला आपण EHT केबल असं म्हणूया. ही केबल आपण 33 kV ते 66 kV. एक्स्ट्रा सुपर व्होल्टेज ESV ही जी केबल आहे ती आपण काय करतो, व्होल्टेजची लेवल जर 132 kV च्या पुढे गेले तर आपण ही व्होल्टेज एक्स्ट्रा सुपर व्होल्टेज लेवल केबल या ठिकाणी यूज करतो. यानंतर तिसरं क्लासिफिकेशन होतं, ते तिसरं क्लासिफिकेशन अकॉर्डिंग टू द नेचर ऑफ इन्सुलेशन. म्हणजे इन्सुलेशनचं मटेरियल काय यूज केलेलं आहे, त्याचं नेचर काय आहे, आणि जे शीत आपण प्रोव्हाइड करणार आहे ते शीत आपण कोणतं यूज केलेलं आहे, त्यानुसार तिसरं क्लासिफिकेशन आहे. तिसरं क्लासिफिकेशन अकॉर्डिंग टू द नेचर ऑफ इन्सुलेशन अँड शीत. म्हणजे जे शीत आहे, शीत हा कन्सेप्ट काय आहे तो आपण ऑलरेडी डिस्कस करणार आहे. ज्या ठिकाणी आपण कन्स्ट्रक्शन ऑफ केबलमध्ये शीत हा एक मेटॅलिक शीत आपण यूज करतो, लीड किंवा ॲल्युमिनियमचं. मग ते शीत आपण काय यूज करतो ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. ठीक आहे, मग अकॉर्डिंग टू द नेचर ऑफ इन्सुलेशन आणि शीत याच्यानुसार केबलचे आपण क्लासिफिकेशन करतो. पहिला पार्ट आहे त्याला आपण बेल्टेड केबल असं म्हणतो. ठीक आहे, दुसरा टाइप आहे त्याला आपण H टाइप केबल असं म्हणतो. ठीक आहे, H टाइप केबल. तिसरा टाइप आहे त्याला आपण SL टाइप केबल असं म्हणतो. ठीक आहे, SL टाइप केबल. आणि जो चौथा टाइप आहे त्या चौथ्या टाइपला आपण काय म्हणतो, HSL टाइप केबल. मग हे जे टाइप आहेत वेगवेगळे टाइप, याच्याबद्दल आपण फर्दर आणखी डिटेलमध्ये या ठिकाणी काय करणार आहे, डिस्कशन करणार आहे. हे काय झालं, तिसरं क्लासिफिकेशन झालं. चौथं क्लासिफिकेशन जे आपण यूज करतो त्या चौथ्या क्लासिफिकेशनमध्ये अकॉर्डिंग टू द जे क्लासिफिकेशन असतं ते क्लासिफिकेशन अकॉर्डिंग टू द इम्प्रूव्हिंग डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ. म्हणजे डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथनुसार जे क्लासिफिकेशन होतं, डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथनुसार जे क्लासिफिकेशन होतं ते चौथं क्लासिफिकेशन. मग यामध्ये आपण सॉलिड टाइप केबल बघणार आहोत. त्या सॉलिड टाइप केबल आपण कुठपर्यंत यूज करतो, जनरली आपण 33 kV पर्यंत सॉलिड टाइप केबल या ठिकाणी यूज करतो. त्यानंतर दुसरं आहे ऑइल फील्ड केबल. ह्या केबल आपण जनरली यूज करतो 500 kV पर्यंत ह्या केबल आपण काय करतो, यूज करतो. आणि तिसरं जे क्लासिफिकेशन आहे गॅस प्रेशर टाइप
केबल, ह्या ज्या केबल आहेत त्या केबल आपण जनरली 235 म्हणजे 235 केबल पर्यंत आपण काय करतो, या केबल काय करतो, यूज करतो. मग हे झालं केबलचं वेगवेगळं क्लासिफिकेशन. मग याच्यानंतर आपण बघणार आहोत ऍक्च्युअल मध्ये कन्स्ट्रक्शन ऑफ अंडरग्राउंड केबल कसं असतं. मग ह्या केबलच्या टाईप केबल कशा पद्धतीने असते, त्याचा कोर म्हणजे काय आहे, त्याचबरोबर याचं जे मटेरियल आहे कोणतं कोरचं आहे, त्यानंतर इन्सुलेशन मटेरियल इन्सुलेटिंग मटेरियल कोणतं आहे, लीड शीट म्हणजे काय आहे, त्यानंतर बेडिंग आहे, आर्मोरिंग आहे, त्याचबरोबर सर्विंग आहे. हे या ठिकाणी आपण आता कन्स्ट्रक्शन ऑफ केबल मध्ये या ठिकाणी बघणार आहोत. मग वन बाय वन जर आपण याचं डिस्कशन करायला गेलो तर वन बाय वन आपण याचं कशा पद्धतीने डिस्कशन करणार आहे. बघा या ठिकाणी ही जी केबल दिसते, या केबलची हे काय आहे, डायग्राम आहे. याच्यामध्ये हे जे पहिला पार्ट दिसतोय, हा जो पार्ट आहे या पार्टला आपण काय म्हणतो, कंडक्टर म्हणतो. मग ही जर केबल एक असेल पण याच्यामध्ये नंबर ऑफ कंडक्टर किती येतो, 3 कंडक्टर आहे. त्याचा अर्थ काय, ही 3 कोअर केबल आहे. ठीक आहे, कारण याच्यामध्ये 3 कंडक्टर आहेत. ठीक आहे, मग हा कंडक्टर हा पार्ट झाला. त्यानंतर ह्या कंडक्टर सभोवताली काय असणार आहे, हो इन्सुलेशन असणार आहे. हे काय असणार आहे, या ठिकाणी पेपरचं इन्सुलेशन या ठिकाणी या कंडक्टरच्या सभोवताली दिलेलं आहे. या इन्सुलेशन नंतर जो तिसरा पार्ट आहे त्याला आपण शीट, लीड शीट किंवा मेटॅलिक शीट असं म्हणतो. मग हे मेटॅलिक शीटचं फंक्शन काय आहे ते आपल्याला पाहायचं आहे. त्यानंतर बेडिंग हा कन्सेप्ट काय आहे, आर्मोरिंग काय आहे आणि सर्विंग काय आहे, हेही आपल्याला या ठिकाणी वन बाय वन आता या ठिकाणी पाहायचं आहे. ठीक आहे, मग यानंतर जर आपण कंडक्टर बाबत बोलायला गेलो तर कंडक्टर केबलचा जो पहिला पार्ट होता तो पहिला पार्ट काय असणार आहे, बघा हा जो पहिला पार्ट असणार आहे त्याला आपण कंडक्टर किंवा काय म्हणूया, कोर असं म्हणूया. त्याला आपण काय म्हणतो, जनरली कंडक्टर किंवा कोर असं म्हणतो. मग कोर किंवा कंडक्टर याचं फंक्शन काय असतं, जो करंट असतो तो करंटला काय करतो, त्यातून फ्लो करण्याचं, फ्लो होऊ देण्याचं काम करतो. म्हणजे करंटला वाहून नेण्याचं काम कोण करतो, हा कंडक्टर करतो. मग हा कंडक्टर जनरली जे आपण यूज करत असतो ते कॉपर किंवा ॲल्युमिनियम या दोघांपैकी एकाचे कोणाचे तरी कंडक्टर आपण यूज करत असतो. कॉपरचे कंडक्टर जर आपण यूज केले तर ते कॉपरचे कंडक्टर महाग असतात, कॉपरच्या वायर महाग असतात. म्हणून जनरली आपण ॲल्युमिनियमचे कंडक्टर या ठिकाणी यूज करत असतो. आणि हे जे कंडक्टर केबल मध्ये यूज केलेले असतात ते कंडक्टर कसे असतात, स्ट्रँडेड कंडक्टर असतात. म्हणजे स्ट्रँडेड कंडक्टर म्हणजे काय, नंबर ऑफ फिलामेंट्स आर ट्विस्टेड टुगेदर टू इन सच अ वे दॅट दे आर रनिंग पॅरलल टू इच अदर. म्हणजे एकमेकांना काय होतात, हे ट्विस्टेड केलेले असतात एकमेकांच्या सभोवताली. आणि ट्विस्टेड केल्यामुळे काय होते, त्यांची जी फ्लेक्झिबिलिटी असते, इन ऑर्डर टू इन्क्रीज फ्लेक्झिबिलिटी ऑफ दॅट कंडक्टर, जर फ्लेक्झिबिलिटी त्याची वाढली असेल तर त्याची काय होते, जी करंट कॅरिंग कॅपॅसिटी असते, करंट कॅरिंग कॅपॅसिटी अल्सो इन्क्रीजेस. मग त्या कंडक्टरची काय होते, करंट कॅरिंग कॅपॅसिटी सुद्धा वाढत असते. मग हे कंडक्टर असतात ते कंडक्टर जनरली आपण कॉपर किंवा ॲल्युमिनियमचे यूज करतो. ते स्ट्रँडेड केलेले असतात. स्ट्रँडेड केल्यानंतर काय होते, त्याची फ्लेक्झिबिलिटी वाढते, त्याचबरोबर त्याची करंट कॅरिंग कॅपॅसिटी सुद्धा या ठिकाणी वाढत असते. हा झाला पहिला पार्ट आपल्या केबलचा. त्यानंतर दुसरा पार्ट आहे, त्या दुसऱ्या पार्टचं नाव काय आहे, ते दुसरा पार्ट म्हणजे आपला इन्सुलेशन. मग इन्सुलेशन का करायचं, आपण इन्सुलेशन का करतो, टू अवॉइड, इन्सुलेशन आपण काय करतो, टू अवॉइड लिकेज करंट. लिकेज करंटला आपण अवॉइड करण्यासाठी काय करतो, इन्सुलेशन त्या ठिकाणी आपण प्रोव्हाइड करत असतो. मग इन्सुलेटिंग मटेरियल आपण वेगवेगळ्या प्रकारचे पाहिले. मग ते इन्सुलेशन मटेरियल, इन्सुलेटिंग मटेरियल जे आपण वेगवेगळ्या प्रकारचे पाहिले. मग ह्या केबलमध्ये आपण कोणत्या प्रकारचं इन्सुलेटिंग मटेरियल यूज करतो ते या ठिकाणी पाहणं आपल्याला गरजेचं आहे. ठीक आहे, मग हे जे इन्सुलेशन असतात हे इन्सुलेशन प्रत्येक कंडक्टरला काय केलेलं असतं, प्रोव्हाइड केलेलं असतं. मग आपण पाहिलं होतं की जी इन्सुलेशनची लेवल असते ती इन्सुलेशनची लेवल आपण कशाच्या आधारावर यूज करतो, जी आपली व्होल्टेज लेवल असते किंवा जे आपण व्होल्टेज यूज करणार आहे त्या व्होल्टेजच्या लेवलनुसार आपण काय करतो, इन्सुलेशनचं डिझाईन करतो. मग इन्सुलेशन हे पीक व्होल्टेज लेवलला किंवा त्याला आपण स्विच्ड व्होल्टेज किंवा त्याला आपण इंटरनल व्होल्टेज असं म्हणतो, मग त्या पीक लेवलला हे इन्सुलेशन डिझाईन केलेलं असतं. कॉमनली युज्ड इन्सुलेटिंग मटेरियल कोणते असतात, तर कॉमनली युज्ड इन्सुलेटिंग मटेरियल वार्निश्ड, कॅम्ब्रिक हे एक असते. त्यानंतर इम्प्रिग्नेटेड पेपर हे एक मटेरियल असतंय. आणि त्यानंतर
तिसरं मटेरियल असते त्याला आपण रबर असं म्हणूया, जे की आपण जनरली रबर हे सुद्धा मटेरियल आपण त्या ठिकाणी यूज केले असते. म्हणजे एवढ्या प्रकारचे डिफरंट मटेरियल, वार्निश्ड कॅम्ब्रिक, इम्प्रिग्नेटेड पेपर आणि रबर हे मटेरियल आपण या ठिकाणी काय करत असतो, यूज करत असतो. हे झालं इन्सुलेशन. त्यानंतर इन्सुलेशन नंतर आपण केबल या कन्स्ट्रक्शन मध्ये तिसरा पार्ट पाहिला होता, तो होता शीत. हे शीत काय आहे, हे शीत आपण कशासाठी यूज करतो तेही या ठिकाणी आपल्याला पाहणं गरजेचं आहे. मग जो दुसरा आपला पार्ट आहे केबल, तिसरा आपला पार्ट आहे इन्सुलेटिंग मटेरियल मधला इन्सुलेशन पाहिलं. त्यानंतर आपला जो तिसरा पार्ट आहे त्याला आपण काय म्हणतो, मेटॅलिक शीत असं म्हणतो. ठीक आहे. मग हे जे मेटॅलिक शीत आहे, या मेटॅलिक शीटचं फंक्शन काय आहे, हे मेटॅलिक शीट काय करतं, टू अवॉइड एंट्री ऑफ मॉइश्चर कंटेंट फ्रॉम द अर्थ टू द इन्सुलेटर. म्हणजे जे इन्सुलेशन प्रोव्हाइड केलेलं आहे त्या इन्सुलेशन मध्ये एक्सटर्नल मॉइश्चर असतील, त्या एक्सटर्नल मॉइश्चरची एंट्री काय करण्यासाठी, अवॉइड करण्यासाठी आपण काय करतो, मेटॅलिक शीट यूज करत असतो. ठीक आहे. टू अवॉइड एंट्री ऑफ मॉइश्चर कंटेंट फ्रॉम अर्थ टू द इन्सुलेशन. म्हणजे जे आपण केबलवरती इन्सुलेशन प्रोव्हाइड केलेलं असतंय, या केबलवरती जे इन्सुलेशन प्रोव्हाइड आहे, जे पेपर नेटचं इन्सुलेशन या ठिकाणी प्रोव्हाइड केलेलं आहे, याच्यावरतीच काय असतं बघा, याच्यावरतीच हा लीड शीट असतो. मग ह्या लीड शीटचं फंक्शन काय असतं, तर ह्या इन्सुलेशन मध्ये जे मटेरियल आहे त्याच्यामध्ये मॉइश्चरची एंट्री अवॉइड करण्याचं काम करतं. जर याच्यामध्ये मॉइश्चर आले तर याची डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ काय होत असते, हो कमी होत असते. म्हणून याच्यामध्ये इन्सुलेशनला मॉइश्चरला अवॉइड करण्याचं काम कोण करतं, हे मेटॅलिक शीट यूज करत असते. जनरली मेटॅलिक शीट आपण लीड किंवा ॲल्युमिनियम या दोन मटेरियल पैकी आपण काय करतो, मेटॅलिक शीटचं मटेरियल त्या ठिकाणी चूज करत असतो. मग यालाच आपण जनरली काय म्हणतो, लीड शीट असं म्हणतो. ठीक आहे. लीड शीट असं याच्या नावातच आहे. लीड हे मटेरियल आपण काय करतो, शीट म्हणून यूज करत असतो. यानंतर शीट नंतर आपल्या केबलमध्ये जो पार्ट असतो त्याला आपण काय म्हणतो, बेडिंग असं म्हणतो. ठीक आहे. मग ह्या बेडिंगचा पर्पज काय आहे बघा, ह्या जे बेडिंग या ठिकाणी यूज केलेलं आहे, या ठिकाणी चौथा आपल्या केबलमध्ये जो पार्ट आहे त्याला आपण काय म्हणतो, बेडिंग असं म्हणतो. मग ह्या बेडिंगचा पर्पज काय असतो, हे जे बेडिंग हे कव्हर दिलेलं असतंय, हे जे आवरण असते, हे बेडिंग कुठं असतं, मेटॅलिक शीटच्या वरती असते. मेटॅलिक शीट असेल, मेटल असेल, लीड असेल किंवा ॲल्युमिनियम असेल, मग जे मेटल असतात ते काय होतात, तो गंजण्याचे धोका असतो, गंजण्याची भीती असते, म्हणजे त्याचं करोजन होण्याचं भीती असते. मग ते करोजन होऊ नये म्हणून त्याच्यावरती काय केलेलं असते, बेडिंग हे जे आवरण आहे ते बेडिंग यूज केलं जातं. मग हे बेडिंग कशापासून यूज केलं जातं, बेडिंग कन्सिस्ट ऑफ फायब्रस मटेरियल लाईक जूट और हेसियन टेप. म्हणजे हे जे बेडिंग यूज केलेलं असते ते फायब्रस मटेरियलचं असते. ते फायब्रस मटेरियल कोणत्या प्रकारचं असू शकतं, ज्यूट किंवा हेसियन टेप हे मटेरियल असू शकतं. मग ह्या बेडिंगचा पर्पज काय आहे, टू अवॉइड करोजन, किंवा त्यालाच आपण असं म्हणू शकतो, टू प्रोटेक्ट metallic sheath from करोजन. म्हणजे जे मेटॅलिक शीट आपण यूज केलेली आहे ती मेटॅलिक शीटचं करोजन होण्यापासून प्रोटेक्शन करण्याचं काम कोण करत असेल, तर हे बेडिंग हे काय करतं, त्या मेटॅलिक शीटचं करोजन होण्यापासून काय करतं, प्रोटेक्शन करतं. म्हणजे बघा या ठिकाणी आपण कसं कसं पाहत आलोय. आपण पहिल्यांदा कंडक्टर पाहिला. ठीक आहे. कंडक्टर आपण कोणत्या कोणत्या प्रकारचा यूज करू शकतो ते आपण पाहिलं. त्यानंतर कंडक्टरच्या नंतर आपण आवरण घेतलं ते इन्सुलेशन. मग इन्सुलेशन का केलं, कंडक्टरला जो आपण प्रोटेक्ट केलं कोणाच्या माध्यमातून, इन्सुलेशन
इन्सुलेशनच्या माध्यमातून. त्यानंतर हे जे इन्सुलेशन आहे त्या इन्सुलेशनमध्ये मॉइश्चरची एंट्री होऊ नये म्हणून आपण त्याला काय केलं, मेटॅलिक शीथ हे कव्हरिंग त्या ठिकाणी यूज केलेलं आहे. ठीक आहे, मेटॅलिक शीथचं करोजन होऊ नये म्हणून आपण काय केलं, बेडिंग हे जे मटेरियल आहे फायब्रस मटेरियल, हे फायब्रस मटेरियल या ठिकाणी आपण यूज केलं. यानंतर आपण जे पाचवं याचं आवरण आहे त्या पाचव्या आवरणला आपण म्हणतो आर्मोरिंग. मग हा आर्मोरिंग काय कन्सेप्ट आहे, हा आर्मोरिंग हा कन्सेप्ट सुद्धा या ठिकाणी शिकणं आपल्याला गरजेचं आहे. जनरली जे आर्मोरिंग असतं ते आर्मोरिंग कशाचं केलं असतं, जो गॅल्वानाइज्ड स्टील असते त्या गॅल्वानाइज्ड स्टीलचं आर्मोरिंग केलेलं असते. मग आर्मोरिंगचा पर्पज काय आहे, टू इन्क्रीज मेकॅनिकल स्ट्रेंथ, किंवा ही जी केबल आहे या केबलला मेकॅनिकल इंजुरी पासून अवॉइड करण्याचं काम कोण करतं, तर हा आर्मोरिंग करत असतो. मग आर्मोरिंग काय करतो, टू अवॉइड, किंवा याला आपण टू प्रोटेक्ट केबल फ्रॉम मेकॅनिकल इंजुरी. म्हणजे मेकॅनिकल इंजुरी कधी होणार आहे, ज्यावेळेस आपण केबलचे हँडलिंग करणार आहे, एका लोकेशन पासून दुसऱ्या लोकेशनला लिहिणार आहे, किंवा त्याला आपण ज्यावेळेस अंडरग्राऊंडला टाकत असतो त्यावेळेस त्याचा प्रोटेक्ट होण्यासाठी फ्रॉम मेकॅनिकल इंजुरी गॅल्वानाइज्ड स्टील, टू प्रोटेक्ट केबल फ्रॉम मेकॅनिकल इंजुरी सिंगल और टू लेयर ऑफ गॅल्वानाइज्ड स्टील आर युज्ड. म्हणजे गॅल्वानाइज्ड स्टीलचे सिंगल एक लेअर किंवा दोन लेअर या ठिकाणी आपण काय करत असतो, यूज करत असतो टू प्रोटेक्ट केबल फ्रॉम मेकॅनिकल इंजुरी. हे पाहिलं आपण आर्मोरिंग बाबत. मग आर्मोरिंग बाबत जर आणखी आपल्याला डिटेलमध्ये केबलमध्ये जर बघायचं असेल तर आपण ते कशा पद्धतीने आपण आर्मोरिंग पाहू शकतो ते या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. हे पाहिलं आपण आर्मोरिंग बाबत. आर्मोरिंग कशा पद्धतीने असतं ते जर आपल्याला पाहायचं असेल तर या ठिकाणी बघा, ही जी केबल आहे, हे जे केबलचं या ठिकाणी कन्स्ट्रक्शन आहे, या कन्स्ट्रक्शन मध्ये जे मी म्हटलं होतं गॅल्वानाइज्ड स्टीलचे सिंगल किंवा दोन लेयर, एक लेयर किंवा दोन लेयर या ठिकाणी यूज केलेले असतात. या ठिकाणी आपल्याला या केबलमध्ये हे जे स्ट्रक्चर दिसतंय किंवा हे जे लेयर दिसतंय या लेयरला आपण काय म्हणतो, आर्मोरिंग असं म्हणतो. ठीक आहे, आर्मोरिंग असं म्हणत असतो. मग ह्या आर्मोरिंगचा पर्पज काय आहे, जी केबल असते ते केबलची मेकॅनिकल स्ट्रेंथ वाढवण्यासाठी, म्हणजे याला मेकॅनिकल इंजुरी पासून अवॉइड करण्यासाठी किंवा प्रोटेक्ट करण्यासाठी आपण काय करतो, गॅल्वानाइज्ड स्टीलचं लेअर या ठिकाणी यूज करत असतो, त्याला आपण आर्मोरिंग असं म्हणतो. या आर्मोरिंगच्या आतमध्ये जो असतो याला आपण काय म्हणतो, बेडिंग असं म्हणतो. मग हा बेडिंग कशाचा असतो, फायब्रस मटेरियलचा असतो. या बेडिंगच्या आतमध्ये जो पार्ट असतो त्या पार्टला आपण काय म्हणतो, मेटॅलिक शीथ असं म्हणतो. ठीक आहे, मेटॅलिक शीथ असं म्हणतो. मग त्या मेटॅलिक शीथचं पर्पज काय आहे, तर जे इन्सुलेशन आहे त्या इन्सुलेशन मध्ये मॉइश्चरच्या कंट्रीला ह्याला मॉइश्चरला अवॉइड करण्याचं काम आहे. हे काय आहे, याचं इन्सुलेशन आहे. हा काय आहे, याचा कंडक्टर आहे. अगेन ही जी केबल आहे, ही केबल आपल्याला किती कोअरची केबल दिसते हो, 5 कोअरची केबल. याच्यामध्ये किती कोअर आहेत, 5 कोअर केबल आहेत. यानंतर या केबलमध्ये जे आपलं लास्ट पार्ट राहिलेला आहे या केबलचा तो आपण आर्मोरिंग पाहिलेला आहे. यानंतर केबलचा 6वा पार्ट जो राहिलेला आहे या 6व्या पार्टचं नाव आहे सर्विंग. हा जो केबलचा लास्ट पार्ट आहे त्या लास्ट पार्टचं फंक्शन काय आहे ते फंक्शन ही आपल्याला या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. अगेन दिस सर्विंग कन्सिस्ट ऑफ फायब्रस मटेरियल लाईक ज्यूट और हेसियन टेप. म्हणजे ज्यूट किंवा हेसियन टेप पासूनच हे सर्विंग सुद्धा बनलेलं आहे. पण याचं फंक्शन काय आहे, अगेन हे जे या ठिकाणी जे आर्मोरिंग यूज केलेलं आहे त्या आर्मोरिंगला या प्रोटेक्ट करण्याचं किंवा मेकॅनिकल इंजुरी होऊ न द्यायचं काम कोण करतं, तर हा सर्विंग हा जो लास्ट पार्ट आहे हा लास्ट पार्ट या ठिकाणी काय करत असतो, त्याचं काम करत असतो. ठीक आहे, म्हणजे सर्विंगला आपण कसं म्हणू शकतो बघा, इन ऑर्डर टू प्रोटेक्ट दिस केबल फ्रॉम इन ऑर्डर टू प्रोटेक्ट दिस केबल फ्रॉम एक्सटर्नल ॲटमॉस्फेरिक कंडिशन फायबर्स मटेरियल लाईक ज्यूट और हेसियन सिमिलर टू द बेडिंग. म्हणजे बेडिंग मध्ये आपण जे मटेरियल यूज केलं होतं त्याच प्रकारचं मटेरियल या ठिकाणी यूज करतो. याला आपण काय म्हणतो, सर्विंग असं म्हणतो. याला आपण कशा पद्धतीने लिहू शकतो बघा, in order to protect cable from atmospheric condition
fibrous material like jute or Hessian tape is used over the armoring is called as सर्विंग. म्हणजे बघा सर्विंग म्हणजे काय आपल्याला समजलं का, जी केबल आहे त्या केबलचं आपण एक्सटर्नल ॲटमॉस्फेरिक कंडिशन पासून प्रोटेक्शन करण्यासाठी फायब्रस मटेरियल लाईक ज्यूट ऑर हेसियन टेप अगेन आपण यूज करतो, त्याला आपण काय म्हणतो सर्विंग असं म्हणतो. मग या ठिकाणी बघा केबलचे जे आपण टाईप होते, केबलचे जे आपण पार्ट पाहिले त्या पार्टमध्ये आपण ऑलरेडी डिस्कशन केलेलं आहे. बघा या ठिकाणी आर्मोरिंग पाहिला, त्यानंतर सर्विंग पाहिला, बेडिंग पाहिला, लीडशीट पाहिला, इन्सुलेशन पाहिला, कंडक्टर पाहिला. मग एक्झाम मध्ये आपल्याला क्वेश्चन कशा पद्धतीने असू शकतो बघा, हे जे लेयर आहेत हे लेयर बद्दल आपल्याला माहिती विचारली जाते. म्हणजे आर्मोरिंग हे कशाचं केलं जातं आणि त्या आर्मोरिंगचं फंक्शन काय आहे किंवा तो कशासाठी यूज केला जातो. मग आर्मोरिंग कशाचं केलं जातं, हे जे आर्मोरिंग दिसतंय हे जे अशा प्रकारे क्रॉस लेयर दिसतात आहे, हे क्रॉस लेयर कशाचे आहे, तो गॅल्वनाइज्ड स्टीलचे हे काय आहेत, क्रॉस लेयर आहेत. याला आपण काय म्हणतो, आर्मोरिंग असं म्हणतो. मग हे आर्मोरिंग करण्याचं कारण काय आहे, हे जे आतील जे बेडिंग आहे या बेडिंगला प्रोटेक्ट करण्याचं काम कोण करतं, हे आर्मोरिंग करतं. पण ड्युरिंग द हँडलिंग ऑफ दिस केबल मेकॅनिकल इंजुरी पासून प्रोटेक्ट करण्याचं मेन काम हे कोण करतं, आर्मोरिंग करतं. मग ह्या आर्मोरिंगच्या वरचा जो लेयर आहे, हा जो लेयर आहे या लेयरला आपण काय म्हणतो, सर्विंग असं म्हणतो. हा केबलचा सगळ्यात बाहेरचा लेयर असतो जो आपल्याला डोळ्यांना दिसतो, त्याला सर्विंग असं म्हणतो. मग या सर्विंगचं फंक्शन काय आहे, टू प्रोटेक्ट केबल फ्रॉम एक्सटर्नल ॲटमॉस्फेरिक कंडिशन पासून याचा प्रोटेक्ट करण्यासाठी आपण यूज करतो. मग हा जो आर्मरिंग असतो किंवा हा जो सर्विंग असतो, हा सर्विंग कशापासून बनला जातो, ज्यूट और हेसियन टेप या मटेरियल पासून हा बनलेला असतो. त्यानंतर आपण बेडिंग पाहिला, बेडिंग सुद्धा कशापासून बनलेला असतो, ज्यूट और हेसियन टेप. अगेन हे काय आहे, अगेन हे बेडिंग आणि सर्विंग आपल्याला काय असतात, फायब्रस मटेरियल पासून बनलेले असतात. आर्मोरिंग हा मेटेलिक म्हणजे गॅल्वनाइज्ड स्टील पासून बनलेला असतो. मग ह्या बेडिंगचं पर्पज काय आहे, हे जे लीड आहे या लीडला करोजन पासून प्रोटेक्ट करण्याचं काम कोण करतं, तर हा बेडिंग करतो. मग या बेडिंगचं सुद्धा फंक्शन या ठिकाणी आपल्याला महत्वाचं आहे. हा जो लीड शीट आहे या लीड शीटचं फंक्शन जर विचारलं तर या लीड शीटचं फंक्शन काय आहे, टू अवॉइड एंट्री ऑफ मॉइश्चर कंटेंट इनटू द इन्सुलेटर फ्रॉम द अर्थ. म्हणजे अर्थ पासून जे मॉइश्चर कंटेंट आहेत त्या मॉइश्चर कंटेंटला अवॉइड करण्याचं काम कोण करतं, लीड शीट करतं. मग हा जो लीड शीट आहे तो कोणापासून बनलेला असतो, तो लीड शीट हा लीड किंवा ॲल्युमिनियम या मटेरियल पासून तो लीड शीट बनलेला असतो. त्यानंतर लीड शीटच्या आतमध्ये जे मटेरियल जे पार्ट असतो त्याला आपण काय म्हणतो, इन्सुलेशन असं म्हणतो. मग हे इन्सुलेशन आपण कशासाठी यूज करतो, तर इन्सुलेशन आपण ह्या केबलला जो कंडक्टर असतो त्या कंडक्टर पासून जे आपल्याला प्रोटेक्ट व्हायला पाहिजे, याच्यावरती जे कवरिंग व्हायला पाहिजे, हा मेटॅलिक पार्ट आहे आणि हे जे कंडक्टर आहे याच्यामध्ये प्रोटेक्शनसाठी आपण काय करत असतो, हे पेपर इन्सुलेशन यूज करू शकतो. पेपर इन्सुलेशन मग याच्यामध्ये कोणते कोणते मटेरियल आपण यूज करतो, वार्निश्ड कॅम्ब्रिक असेल, इम्प्रिग्नेटेड पेपर असेल किंवा रबर असेल, असे आपण काय करत असतो, मटेरियल या ठिकाणी यूज करत असतो. आणि सगळ्यात आतील पार्ट जो आपल्या केबलचा असतो त्याला आपण कोर किंवा त्यालाच आपण काय म्हणतो, कंडक्टर. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो बघा, त्याला आपण कोर किंवा कंडक्टर असं, त्याला सगळ्यात जो आतील पार्ट आहे त्याला आपण कोर किंवा कंडक्टर असं म्हणतो. मग हे केबलचा आपण सिक्वेन्स या ठिकाणी पाहिला. मग हा जो सिक्वेन्स आहे हा सिक्वेन्स आपण लक्षात कसा ठेवायचा हे या ठिकाणी आपल्याला बघावं लागेल. आपण हे जे केबल पाहिलं, कन्स्ट्रक्शन ऑफ केबल पाहिलं, या कन्स्ट्रक्शन ऑफ केबलमध्ये जर आपल्याला सिक्वेन्स कसा असेल, हा सिक्वेन्स जर आपल्याला लक्षात ठेवायचा असेल तर त्यासाठी मी काय करतोय बघा, ही जी केबल आहे म्हणजे कंडक्टर अगोदर येईल का इन्सुलेशन अगोदर येईल, लीड शीट अगोदर येईल का आर्मोरिंग अगोदर येईल, म्हणजे कंडक्टर नंतर शीट येईल का इन्सुलेशन येईल, किंवा कंडक्टरचं स्लीड शीट नंतर आर्मोरिंग येणार आहे की बेडिंग येणार आहे, हा जर सिक्वेन्स आपल्याला लक्षात राहत नसेल तर त्यासाठी आपल्याला फक्त एक वर्ड लक्षात ठेवायचा आहे ज्याचं नाव आहे सब
LIC हा वर्ड फक्त आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. मग या वर्ड मधून सगळ्यात आउटरचं जे कव्हरिंग असणार आहे त्याला आपण काय म्हणतो, सर्विंग असं म्हणतो. ठीक आहे, सगळ्यात बाहेरचं कव्हरेज त्याला सर्विंग कव्हर त्याला सर्विंग म्हणतो. त्यानंतर असतं ते त्याला आतमध्ये असतं त्याला आर्मोरिंग असं म्हणतो. त्यानंतर जे असतं त्याला आपण बेडिंग असं म्हणतो. त्यानंतर जे असतं त्याला आपण लीड शीत किंवा त्याला आपण मेटॅलिक शीत असं म्हणतो. त्यानंतर जो पार्ट असतो त्याला आपण काय म्हणतो, इन्सुलेशन असतं. ठीक आहे, आणि सगळ्यात आतमध्ये जो पार्ट असतो त्याला आपण काय म्हणतो, कंडक्टर किंवा त्यालाच आपण कोर असं म्हणतो. मग या ठिकाणी हा वर्ड फक्त सब LIC फक्त हा वर्ड आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. याच्या आपल्याला मग हे जे कव्हरिंग असतात हे कव्हरिंग ह्या कंडक्टरच्या बाहेरचं कव्हरिंग पेपर इन्सुलेशन आहे याला प्रोटेक्ट करण्याचं काम करतं. लीड शीट याला प्रोटेक्ट करण्याचं काम करतं. म्हणजे जे बाहेरचं कव्हरेज कव्हर आहे ते आतल्या कव्हरला प्रोटेक्ट करण्याचं काम करत असतंय. म्हणजे काय करतंय बघा, हे सर्विंग ह्या आर्मोरिंगला प्रोटेक्ट करण्याचं काम करतंय. हे आर्मोरिंग हे जे बेडिंग आहे या बेडिंगला प्रोटेक्ट करण्याचं काम करतंय. असा सिक्वेन्स आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. यानंतर आपण हे काय पाहिलं, केबल पाहिलं. मग ही जी केबल आहे ती केबल आपण कशी पाहिली हो, 3 कोअरची केबल पाहिली. मग केबलच्या पार्ट मध्ये टाइप ऑफ केबल मध्ये जर आपल्याला पाहायचं असेल, अगेन जर आपण टाइप ऑफ केबल ही जे 3 कोअर केबल पाहिले, जर आपण यानंतर टाइप्स ऑफ केबल जर पाहायला गेलो, टाइप्स ऑफ केबल टाइप्स ऑफ केबल आपल्याला जनरली केबल कोणत्या पाहायला मिळतात हो, एक असते सिंगल कोर केबल, सिंगल कोर केबल, आणि दुसरी कोणती आपल्याला पाहायला भेटते हो, 3 कोर केबल, 3 कोर केबल. मग 3 कोर आहे, या ठिकाणी पण कोर आहे. याचा अर्थ काय हो, कोर म्हणजे काय आहे, त्या ठिकाणी कंडक्टर आहेत. सिंगल कोर कंडक्टर, सिंगल कोर केबल आहे, याचा अर्थ त्यामध्ये काय असणार आहे, फक्त एकच कंडक्टर असणार आहे. 3 कोर केबल आहे, याचा अर्थ काय असणार आहे, त्यामध्ये 3 कंडक्टर असणार आहेत. मग सिंगल कोर केबल आणि 3 कोर केबल बद्दल आपण ऑलरेडी डिस्कशन केलेलं आहे. अगेन या ठिकाणी जर आपल्याला पाहायचं असेल सिंगल कोर केबल कशा पद्धतीने असणार आहे, सपोज या ठिकाणी हा जो केबलचा जो आउटर पार्ट आहे, हे जे केबलचं इन्सुलेशन आहे, केबलचं इन्सुलेशन अशा पद्धतीने असेल. सिंगल कोअर केबल आहे, याचाच अर्थ काय असणार आहे, केबल मध्ये फक्त एकच कंडक्टर असणार आहे. सपोज हा कंडक्टर या ठिकाणी केबल मध्ये असेल, या जो कंडक्टर आहे या कंडक्टरच्या डायमीटरला मी स्मॉल d असं नाव देतोय, किंवा त्याची जी रेडियस आहे त्या रेडियसला मी काय करतोय, त्याची जी रेडियस आहे त्या रेडियसला मी काय नाव देतोय, स्मॉल r हे नाव या ठिकाणी याच्या रेडियसला देतोय. ठीक आहे, ही काय झाली याची स्मॉल r झाली. हा जो शीत आहे इंटरनल शीत आहे, या इंटरनल शीटचा जो डायमीटर आहे या डायमीटरला मी काय नाव देतो, कॅपिटल R हे या ठिकाणी मी काय करतोय, हे जे रेडियस आहे या रेडियसला नाव देतोय. हे काय झालं, सिंगल कोअर केबल झालं. जर 3 कोअर केबल बद्दल आपल्याला डिस्कशन करायचं असेल तर त्या 3 कोअर केबल बद्दल आपण कशा पद्धतीने डिस्कशन करणार आहे ते या ठिकाणी आता आपण बघणार आहोत. 3 कोर केबल आहे. ठीक आहे, दुसरा टाइप काय आहे, 3 कोअर केबल असेल तर अगेन केबल काय असणार आहे, आपली केबल एकच असणार आहे, पण त्याच्यामध्ये नंबर ऑफ कंडक्टर किती असणार आहेत, 3 असणार आहेत. म्हणजे सपोज या ठिकाणी एक कंडक्टर असेल, या ठिकाणी एक कंडक्टर असेल, या ठिकाणी एक कंडक्टर असेल, ABC, म्हणजे हे जे कंडक्टर आहेत आपल्याला 3 प्रकारचे कंडक्टर भेटले, याला आपण काय म्हणतो, 3 कोअर केबल असे म्हणतो. मग हे 3 कोअर केबल कशासाठी आपण यूज करतो, 3 फेज पॉवर ट्रान्समिशन करण्यासाठी, 3 फेज पॉवर ट्रान्सफर करण्यासाठी थ्रू अंडरग्राउंड केबल मधून 3 फेज पॉवर ट्रान्सफर करण्यासाठी आपण काय करतो, अशा पद्धतीने या ठिकाणी 3 कोअर केबल या ठिकाणी आपण यूज करत असतो. ठीक आहे, यानंतर आपण इन्सुलेशन रेजिस्टन्स ऑफ सिंगल कोअर केबल हा कन्सेप्ट काय असतो, तो कन्सेप्ट या ठिकाणी आपण बघणार आहोत. हेडिंग द्या, इन्सुलेशन रेजिस्टन्स ऑफ सिंगल कोअर केबल. सिंगल कोअर केबलचा इन्सुलेशन रेजिस्टन्स काय असतो हे या ठिकाणी आपण आता बघणार आहोत. सिंगल कोअर केबल असेल तर ते सिंगल कोअर केबल मध्ये या ठिकाणी काय असणार आहे बघा, सपोज
मी या ठिकाणी एक सिंगल कोअर केबल घेतोय, त्यामध्ये काय असणार आहे, फक्त एकच कंडक्टर या ठिकाणी आपल्याला भेटणार आहे. जर अशा पद्धतीनं ही केबल असेल, या केबलमध्ये बघा या ठिकाणी हा जो कोअर आहे याला आपण काय म्हणतो, हा जो पार्ट आहे याला आपण काय म्हणतो, कोअर असं म्हणतो. हे काय झालं, पाठी त्याच्या कंडक्टरच्या सभोवतालचं हे काय झालं, शीत झालं. मग ह्या कंडक्टरचा या ठिकाणी जर आपण डिस्कशन करायला गेलो, त्या कंडक्टर या जे केबल आहे या केबलमध्ये फक्त आपल्याला एकच कंडक्टर दिसतो, म्हणून याला आपण काय म्हणतो, सिंगल कोअर केबल असं म्हणतो. म्हणून लेट या ठिकाणी बघा, लेट आर बी द रेडियस ऑफ कंडक्टर. जे आर आहे ते आर काय आहे, रेडियस ऑफ कंडक्टर आहे. अगेन एल, लेट एल बी द लेंथ ऑफ केबल, लेंथ ऑफ केबल इन मीटर. लेंथ ऑफ केबल इन मीटर आपण त्याला काय म्हणतोय, एल असं म्हणतोय. जो रो आहे तो रो काय आहे, स्पेसिफिक रेजिस्टन्स, स्पेसिफिक रेजिस्टन्स किंवा त्यालाच आपण रेजिस्टिव्हिटी ऑफ मटेरियल, रेजिस्टिव्हिटी ऑफ कोणतं मटेरियल आहे या ठिकाणी, रेजिस्टिव्हिटी ऑफ इन्सुलेटिंग मटेरियल आहे. ठीक आहे, रेजिस्टिव्हिटी ऑफ इन्सुलेटिंग मटेरियल इन ओहम मीटर. रेजिस्टिव्हिटी युनिट काय असते, ओहम मीटर असते. आर झाला, एल झाला, रो झाला. लेट कॅपिटल आर, लेट capital R be the internal sheath radius. internal sheath radius आपण काय घेतोय, कॅपिटल R घेतोय आणि स्मॉल r काय घेतोय, R be the radius of the conductor. जर आपण अशा पद्धतीने घेतलं असेल तर आपल्याला इन्सुलेशन रेजिस्टन्स ऑफ केबल कशा पद्धतीने असू शकतो ते आपल्याला या ठिकाणी डिस्कशन करायचं आहे. मग बघा या ठिकाणी हा जो कंडक्टर आहे, या कंडक्टरचा हा जो इंटरनल रेडियस आहे त्याला आपण स्मॉल आर ने डिनोट करतोय. त्याचबरोबर हा जो कंडक्टर आहे, या कंडक्टरचा आणि शीथचा जी रेडियस आहे त्याला आपण काय करतोय, कॅपिटल आर ने या ठिकाणी काय करतोय, डिनोट करतोय. म्हणजे हा काय झाला बघा, हा झाला कॅपिटल आर म्हणजे इंटरनल शीथ रेडियस झाली. त्याचबरोबर हा काय झाला, स्मॉल आर झाला. याला आपण काय म्हणतोय, रेडियस ऑफ कंडक्टर आणि रेडियस ऑफ इंटरनल शीथ असं म्हणतोय. मग असं असेल तर जनरली जो आपण इन्सुलेशन रेजिस्टन्स म्हणतो तो इन्सुलेशन रेजिस्टन्स डिनोट आपण करतो आर आय किंवा त्याला आपण आर इन्सुलेशन, आर इन्सुलेशन असंही आपण लिहिलं तर चालतंय. आर इन्सुलेशन इज इक्वल टू रो डिवाइडेड बाय 2 पाय एल. ठीक आहे, आर रो डिवाइडेड बाय 2 पाय एल इंटू एल एन ऑफ कॅपिटल आर डिवाइडेड बाय स्मॉल आर. अशा पद्धतीनं जो इन्सुलेशन रेजिस्टन्स आहे तो इन्सुलेशन रेजिस्टन्स आपण या ठिकाणी घेतो. मग इन्सुलेशन रेजिस्टन्स ऑफ सिंगल कोअर केबल कशा पद्धतीने येतो तर या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. या ठिकाणी एक्झाम मध्ये बऱ्याच वेळा हा जो इन्सुलेशन रेजिस्टन्स आहे या इन्सुलेशन रेजिस्टन्स वरती डायरेक्टली आपल्याला प्रॉब्लेम विचारला जाऊ शकतो. डायरेक्टली आर आय इज इक्वल टू रो डिवाइडेड बाय 2 पाय एल एल एन ऑफ कॅपिटल आर डिवाइडेड बाय स्मॉल आर. कॅपिटल आर काय आहे, रेडियस ऑफ इंटरनल रेडियस, सॉरी कॅपिटल आर काय आहे, इंटरनल रेडियस ऑफ शीथ आहे. हा जो कॅपिटल आर आहे तो कॅपिटल आर काय आहे, इंटरनल शीथ रेडियस आहे. हा जो स्मॉल आर आहे तो स्मॉल आर काय आहे, रेडियस ऑफ कंडक्टर आहे. रो काय आहे, रेजिस्टिव्हिटी ऑफ इन्सुलेटिंग मटेरियल आहे. लेंथ इन मीटर आहे. ठीक आहे, असं असेल तर या ठिकाणी कन्क्लुजन काय मिळते बघा, इन्सुलेशन रेजिस्टन्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द लेंथ ऑफ द केबल. हा इम्पॉर्टंट कन्क्लुजन या ठिकाणी भेटलेला आहे. याच्यावरती आपल्याला डायरेक्टली एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. जर 10 किलोमीटर साठी इन्सुलेशन रेजिस्टन्स जर 100 ओहम असेल तर आपण लेंथ ही 20 किलोमीटर केली तर त्यासाठी इन्सुलेशन रेजिस्टन्स किती असेल अशा पद्धतीचा डायरेक्ट प्रश्न आपल्याला एक्झाम मध्ये विचारला जातो. त्याचबरोबर इन्सुलेशन रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथ किंवा इन्सुलेशन रेजिस्टन्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द लेंथ. म्हणजे लेंथ आणि इन्सुलेशन रेजिस्टन्स मध्ये कशा प्रकारचं रिलेशन आहे याच्यावरतीही आपल्याला एक्झाम मध्ये डायरेक्टली क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. मग या ठिकाणी हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला खूप महत्त्वाचा आहे. आर आय इज इक्वल टू रो डिवाइडेड बाय 2 पाय एल इंटू एल एन ऑफ कॅपिटल आर डिवाइडेड बाय स्मॉल आर. ठीक आहे, यानंतर आपण काय बघणार आहोत बघा, यानंतरचा अगेन इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे कपॅसिटन्स.
कॅपॅसिटन्स ऑफ सिंगल कोर केबल, कॅपॅसिटन्स ऑफ सिंगल कोर केबल म्हणजे अगेन या ठिकाणी बघा आपण रेजिस्टन्स, इन्सुलेशन रेजिस्टन्स ऑफ सिंगल कोर पाहिला, कॅपॅसिटन्स ऑफ सिंगल कोर केबल हा कन्सेप्ट या ठिकाणी आपल्याला काय आहे तो कन्सेप्ट ही आपल्याला या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. मग कॅपॅसिटन्स बाबत बोलत असताना जनरली कॅपॅसिटन्स म्हणलं की आपण कॅपॅसिटन्सचा फॉर्म्युला लिहितो, कॅपॅसिटन्स C इज इक्वल टू लॅम्बडा डिवायडेड बाय V. अशा पद्धतीने आपण हा कॅपॅसिटन्सचा फॉर्म्युला लिहितो. पण असा फॉर्म्युला लिहिण्या पाठीमागचं कारण हा लॅम्बडा काय डिनोट करतो, अगेन हा जो V आहे हा V काय डिनोट करतो तोही या ठिकाणी महत्वाचा आहे. हा लॅम्बडा डिनोट काय करतो, दिस लॅम्बडा डिनोट्स चार्ज. ठीक आहे, हा लॅम्बडा काय करतो, चार्ज डिनोट करतो. त्याचं युनिट काय असतं, आपण जनरली चार्जचं युनिट काय घेतो, कुलोम हे चार्ज युनिट असते. त्याचबरोबर हा V असतो, तो V काय करतो, पोटेन्शियल डिफरन्स, पोटेन्शियल डिफरन्स तो काय करत असतो, हा जो V आहे तो V काय करतो, पोटेन्शियल डिफरन्स या ठिकाणी रिप्रेझेंट करत असतो. मग असं असेल तर या ठिकाणी बघा आपण काय कॅल्क्युलेट करणार आहे, कॅपॅसिटन्स ऑफ सिंगल कोर केबल आपण जर कॅल्क्युलेट करत असताना अगेन आपण सिंगल कोर केबल घेणार आहे. अगेन आपण काय करतोय बघा, या ठिकाणी सिंगल कोर केबल घेतोय. सिंगल कोर केबल घेऊन काय करतोय, या केबल मध्ये एकच कोर आहे. अगेन या कोरचा इंटरनल रेडियस, कंडक्टरची इंटरनल रेडियस R आहे. त्याचबरोबर जो कंडक्टर आहे आणि जो शीत आहे यांच्यामधला जो इंटरनल रेडियस आहे त्याची इंटरनल रेडियस किती आहे, R आहे. जो लॅम्बडा आहे तो चार्ज आहे जो की या केबल वरती आहे. जो V आहे तो पोटेन्शियल डिफरन्स आहे. त्याचबरोबर जो एप्सिलॉन असतो तो एप्सिलॉन नॉट, जो एप्सिलॉन असतो तो एप्सिलॉन किती असतो, एप्सिलॉन नॉट इंटू एप्सिलॉन R असतो. मग एप्सिलॉन काय रिप्रेझेंट करतो, परमिटिव्हिटी. हा एप्सिलॉन काय रिप्रेझेंट करत असतो, परमिटिव्हिटी ऑफ मटेरियल. हा जो एप्सिलॉन नॉट असतो तो एप्सिलॉन नॉट रिप्रेझेंट काय करतो, परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस, म्हणजे फ्री स्पेसची परमिटिव्हिटी तो रिप्रेझेंट करत असतो. हा एप्सिलॉन R रिप्रेझेंट काय करतो, दिस रिप्रेझेंट परमिटिव्हिटी ऑफ एक्सटर्नल मटेरियल. मग एक्सटर्नल मटेरियलची परमिटिव्हिटी म्हणजे त्याला आपण रिलेटिव्ह परमिटिव्हिटी असंही म्हणतो. ठीक आहे, मग हा रिलेटिव्ह परमिटिव्हिटी या ठिकाणी काय करत असतो, रिप्रेझेंट करत असतो. मग फ्री स्पेसची परमिटिव्हिटी किती असते, फ्री स्पेसची परमिटिव्हिटी असते 8.854 इंटू 10⁻⁻12 फॅराड पर मीटर. एवढी परमिटिव्हिटी आपल्याला फ्री स्पेसची भेटत असते. जर मग असं असेल, जर याच फिगरमध्ये आपण या कॅपॅसिटन्स ऑफ सिंगल कोअर पाहत असताना जो सिंगल कोर आहे आणि जो आपला जो कंडक्टर आहे आणि जो शीत आहे याच्यावरती किती पोटेन्शियल डिफरन्स असणार आहे. म्हणजेच या ठिकाणी बघा पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन कंडक्टर अँड शीत याच्यामधला जर पोटेन्शियल डिफरन्स आपल्याला पाहायचा असेल तर तो पोटेन्शियल डिफरन्स किती असतोय, V इज इक्वल टू लॅम्बडा डिवायडेड बाय 2 पाय एप्सिलॉन नॉट एप्सिलॉन R इंटू ln ऑफ कॅपिटल R डिवायडेड बाय स्मॉल r. हा काय झाला, पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन इंटरनल कंडक्टर आणि शीत यांच्यामधला पोटेन्शियल डिफरन्स हा झाला. त्याचबरोबर जो कॅपॅसिटन्स असतो ते कॅपॅसिटन्सची व्हॅल्यू आपण या फॉर्म्युला या ठिकाणी लिहिला होता. कॅपॅसिटन्स काय असतो, कॅपॅसिटन्स C इज इक्वल टू लॅम्बडा डिवायडेड बाय V. या ठिकाणी लॅम्बडा डिवायडेड बाय पोटेन्शियल डिफरन्सची व्हॅल्यू ठेवली, लॅम्बडा डिवायडेड बाय 2 पाय एप्सिलॉन नॉट एप्सिलॉन R इंटू ln ऑफ कॅपिटल R डिवायडेड बाय स्मॉल r. हा लॅम्बडा आणि हा लॅम्बडा म्हणजे चार्ज आणि चार्ज कॅन्सल झालं, राहिलं काय 2 पाय एप्सिलॉन नॉट एप्सिलॉन R डिवायडेड बाय ln ऑफ कॅपिटल R डिवायडेड बाय स्मॉल r. म्हणजे जो कॅपॅसिटन्स आहे आपला सिंगल कोर केबलचा त्या कॅपॅसिटन्सचा फॉर्म्युला कशा पद्धतीने आला, कॅपॅसिटन्स C इज इक्वल टू 2 पाय एप्सिलॉन नॉट एप्सिलॉन R डिवायडेड बाय ln ऑफ म्हणजेच लॉग ऑफ कॅपिटल R डिवायडेड बाय स्मॉल r. युनिट काय झालं, फॅराड पर मीटर. हे काय झालं,
कपॅसिटन्सचं युनिट झालं. मग आपण इन्सुलेशन रेजिस्टन्स पाहिला, त्याचबरोबर कपॅसिटन्स ऑफ सिंगल कोर केबल पाहिला. इन्सुलेशन रेजिस्टन्स आपण कशा पद्धतीने पाहिला होता? इन्सुलेशन रेजिस्टन्स RI इज इक्वल टू रो डिवाइडेड बाय 2 पाय L ln ऑफ कॅपिटल R डिवाइडेड बाय स्मॉल r. हा इन्सुलेशन रेजिस्टन्स ही आपण या ठिकाणी पाहिला होता. मग आपल्याला एक्झाम मध्ये हे दोन फॉर्म्युले खूप महत्त्वाचे आहेत. त्यातल्या त्यात मध्ये हा जो फॉर्म्युला आहे इन्सुलेशन रेजिस्टन्सचा, याच्यावरती प्रत्येक एक्झाम मध्ये एक क्वेश्चन या ठिकाणी आपल्याला विचारलेलाच असतो 100%. हा इन्सुलेशन रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथ ऑफ द केबल. केबलच्या लेंथला हा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. त्याचबरोबर जे आपण केबल पाहिले, कन्स्ट्रक्शन ऑफ केबल पाहिले, त्या कन्स्ट्रक्शन ऑफ केबल मध्ये जे केबलचे जे आपण पार्ट पाहिले, कंडक्टर असेल, लीड शीथ असेल, इन्सुलेशन असेल, बेडिंग असेल, आर्मोरिंग असेल, सर्विंग असेल, हे जे पार्ट पाहिलेले आहेत, हे पार्ट कोणत्या कोणत्या मटेरियल पासून बनलेले असतात आणि त्या मटेरियलचं फंक्शन काय आहे ते या ठिकाणी आपल्याला या जो अंडरग्राउंड केबल आहे त्या अंडरग्राउंड केबलमध्ये या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण ही जी केबल आहे, आपण जी अंडरग्राउंड केबल पाहिले, या अंडरग्राउंड केबलमध्ये आपण जे इलेक्ट्रिकल स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन असणार आहे, ते इलेक्ट्रिकल स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन म्हणजे आपण सिंगल कोअर केबल पाहिली. ही जी सिंगल कोअर केबल आपण या ठिकाणी पाहत होतो, या सिंगल कोअर केबलमध्ये जी आपली इलेक्ट्रिकल स्ट्रेस आहे, त्या इलेक्ट्रिकल स्ट्रेसचं डिस्ट्रीब्युशन म्हणजे या ठिकाणी हा कंडक्टर आहे, या ठिकाणी हा शीथ आहे, याच्यामध्ये इलेक्ट्रिकल स्ट्रेसचं डिस्ट्रीब्युशन कशा पद्धतीने होतं ते आपण या ठिकाणी नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया. थँक्यू.